नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विभागातील अभियांत्रिकी चित्रकला या विषयामधील लंबजन्य प्रक्षेप देखावे हा घटक आपण पाहत आहोत आणि या घटकामधील षटकोनी चितीचे लंबजन्य प्रक्षेप देखावे या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आपण षटकोनी चितीची ओळख करून घेऊया. षटकोनी चिती यालाच इंग्रजीमध्ये हेक्झागोनल प्रिझम असं म्हणतात. चिती म्हणलं की आयताकृती पृष्ठभाग, तर सर्वसाधारणतः पहा असे आयताकृती पृष्ठभाग आहेत. पायाचा पृष्ठभागाचा आकार आणि वरील पृष्ठभागाचा आकार हा एकसारखा राहतो आणि हे दोन्ही पृष्ठभाग आयताकृती पृष्ठभागानं म्हणजे अशा आयताकृती पृष्ठभागानं जोडलेले असतात. इथं पायाच्या पृष्ठभागाचा आकार षटकोनी आहे म्हणून या चितीला षटकोनी चिती असं म्हणतात. हा वरील पृष्ठभाग आहे आणि हा खालील म्हणजेच पायाचा पृष्ठभाग आहे. या पायाच्या कडा आहेत, 6 कडा असतात एकूण. हा आयताकृती पृष्ठभाग झाला. असे 6 आयताकृती पृष्ठभाग आहेत. याला आयताकृती पृष्ठभागाची कडा म्हणतात. हे सर्व पायाचे कोपरे आहेत. हे वरील पृष्ठभागाचे कोपरे आहेत. पायाच्या पृष्ठभागाचा मध्य आणि वरील पृष्ठभागाचा मध्य ही साधणारी काल्पनिक रेषा म्हणजे आस. आणि प्रश्नामध्ये नेहमी पायाच्या पृष्ठभागाची एक बाजूची लांबी दिलेली असते आणि आसाची उंची दिलेली असते. तर आपण षटकोनी चितीचे लंबजन्य प्रक्षेप देखावे कसे काढायचे हे पाहूया. षटकोनी चितीचे लंबजन्य प्रक्षेप देखाव्या काढण्यासाठी प्रश्न असा असेल: 30 मिलीमीटर पायाची बाजू व 60 मिलीमीटर आसाची उंची असलेली एक षटकोनी चिती आपल्या पायावर उभी आहे, तर तिचे समोरील देखावा, वरील देखावा व बाजूचा देखावा काढा. या ठिकाणी षटकोनी चितीचं मुक्तहस्त चित्र दाखवलेलं आहे. पायाच्या या षटकोनी पृष्ठभागाला PQRSTU ही नावं दिलेली आहेत आणि वरील जो षटकोनी पृष्ठभाग आहे त्याला ABCDEF अशी नावं दिलेली आहेत. हा एक षटकोनी पृष्ठभाग आणि हा वरचा षटकोनी पृष्ठभाग आहे. तर अशा पद्धतीनं या षटकोनी चितीचे आपल्याला देखावे काढायचे आहेत. आपण नेहमीप्रमाणे हे पहा, आपण ही XY रेषा जेव्हा काढतो तेव्हा काटकोनामध्ये एक MN रेषा घेतो आणि या ठिकाणी वरील देखावा काढतो किंवा या ठिकाणी वरील देखावा काढला तरी चालेल. समजा इथं आपल्याला वरील देखावा काढायचा आहे, तर तुम्ही या षटकोनी चितीला जर या दिशेनं पाहिलं तर वरील देखावा म्हणजे इथंच उभा राहून वरून पाहायचं आहे तेव्हा वरील देखावा तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल, म्हणजे षटकोनी पृष्ठभाग. आणि जर समोरील देखावा काढण्यासाठी तुम्हाला जर इथं उभा राहून देखावे काढायचे असतील तर त्यावेळेला मात्र याच्याऐवजी साधारणतः आपल्याला असा पृष्ठभाग दिसेल. यापैकी कोणत्याही प्रकारे तुम्ही जरी पृष्ठभाग काढला, वरील देखावा काढला तरी चालेल. आपण या पद्धतीनं वरील देखावा काढूया. म्हणजे पहा, आपण इथं उभा आहे असं गृहीत धरूया आणि वरून पाहूया. म्हणजे आपल्याला ही ABCD अशा पद्धतीनं हा वरील पृष्ठभाग दिसेल आणि याच्या आधारेच आपण पुन्हा समोरील देखावा काढूया. इथं सुरुवात करताना ही जी पायाची बाजू आहे ही XY रेषेला समांतर आहे. तर आपण हे अंतर अंदाजे 15 मिलीमीटर किंवा 20 मिलीमीटर ठेवतो. इथं आपण 15 मिलीमीटर अंतर ठेवूया. म्हणजे इथून 15 मिलीमीटर अंतरावर जर समांतर रेषा अशी घेतली आपण आणि या रेषेवर इथून हे अंतर जर टाकलं आपण तर ही AB ही पहिली बाजू आपल्याला घेता येईल. तर अशा पद्धतीने आपण देखावे काढायला सुरुवात करूया. पहा, प्रथम
XY रेषा काढूया. आपणास आवश्यक असं अंतर टाकून प्रथम XY रेषा घ्या. वहीच्या किंवा आपण ज्या कागदावर पेपरवर ड्रॉइंग काढणार आहोत, देखावे काढणार आहोत, त्या कागदाच्या आकारमानानुसार ही सर्व अंतर घ्यायची आहेत. ही XY रेषा काढल्यानंतर अंदाजे मध्यभागी मार्किंग करायचे आहे. त्या मार्किंगवर कोनमापक ठेवून एमएन रेषा काढण्यासाठी 90 अंशात मार्किंग करायचे आहे. हे पहा, 90 अंशात मार्किंग केली. XY ला काटकोनात बरोबर ही रेषा घ्यायची आहे. म्हणजे ही झाली आपली एमएन रेषा. आता इथं आपण वरील देखावा काढणार आहोत. वरील देखाव्यामध्ये ABCDEF हा षटकोनी पृष्ठभाग दिसणार आहे. तो इथं आपल्याला दाखवायचा आहे. म्हणून आपण सुरुवातीला XY पासून 15 मिलीमीटर अंतरावर एक समांतर रेषा घेऊया. म्हणजे इथून 15 मिलीमीटर अंतरावर मार्किंग करायची आणि त्यानंतर XY ला समांतर रेषा काढायची. म्हणजे हा जो 30 अंशाचा सेट स्क्वेअर आहे त्याची ही जी बाजू आहे ही बाजू XY रेषेला मिळवायची. या सेट स्क्वेअरला आधार म्हणून हा 45 अंशाचा सेट स्क्वेअर ठेवायचा आहे आणि सावकाश वरती मार्किंग पर्यंत हा सेट स्क्वेअर नेऊन एक समांतर रेषा काढायची. जोपर्यंत तीनही देखावे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रत्येक रेषा ही पुसट काढायची. पहा, यानंतर आपल्याला इथं या षटकोनी या पृष्ठभागाची एक बाजू घ्यायची आहे. तर प्रथम आपण इथं उभा राहून वरून पाहत असताना सर्वात खालच्या बाजूला आपल्याला AB ही कडा दिसेल. म्हणजे इथं कुठेतरी AB ही बाजू आपल्याला घेतली पाहिजे आणि त्यासाठी इथून प्रथम 30 मिलीमीटर अंतरावर मार्किंग करायची. पहा, आणि म्हणजे हा बिंदू झाला बी बिंदू, आपला हा बी बिंदू झाला आणि बी पासून पुन्हा पायाची बाजूची लांबी जेवढी असेल तेवढं अंतर घ्यायचं आहे. प्रश्नामध्ये पायाची बाजूची लांबी आहे 30, म्हणून हे 30 मिलीमीटर अंतर घेतलं. म्हणजे हा बिंदू ए असेल आणि हा बिंदू बी असेल. यापूर्वी भौमितिक रचनेमध्ये आपण शिकल्याप्रमाणे या दोन बिंदूमधील ही जी रेषा आहे ही बाजू गृहीत धरून आपण षटकोन पूर्ण करूया. त्यासाठी प्रथम कंपासमध्ये या बाजू एवढं अंतर घ्यायचं आहे. पहा, मी एका बिंदूवर कंपासचं टोक ठेवलेलं आहे आणि वरच्या बाजूला एक कंस आणि खालच्या बाजूला एक कंस. त्याचप्रमाणे पुन्हा दुसऱ्या बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदणारे दुसरे दोन कंस काढायचे आहेत. त्यानंतर कंपासमधील अंतर हे तेवढंच ठेवून वरील छेदन बिंदूवर दोन कंसाच्या छेदन बिंदूवर कंपासचं टोक ठेवून एक हलक्या हातानं वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळ काढल्यानंतर कंपासमधील अंतर न बदलता या दोन बिंदूपैकी कोणत्याही एका बिंदूपासून आपण मार्किंग करत चला. म्हणजे हा ए असेल, हा बी असेल, म्हणजे हा बिंदू सी आहे. सी वर कंपासचं टोक ठेवायचं. पुढे एक मार्किंग करा. हा डी बिंदू झाला. पुन्हा डी वर कंपासचं टोक ठेवा. हा ई बिंदू झाला. पुन्हा ई वर कंपासचं टोक ठेवा आणि पुढे जर मार्किंग केलं तर एफ बिंदू आपल्याला मिळेल. अशा पद्धतीनं हे 6 बिंदू जर जोडून घेतले, पहा, हा पहिली कडा, वरील पृष्ठभागाच्या 6 कडांपैकी ही पहिली कडा. त्यानंतर ही दुसरी कडा असेल. त्यानंतर पहा, ही तिसरी कडा, ही चौथी कडा आहे.
ही 5वी कडा आणि ही 6वी कडा. म्हणजे पहा, हा ए बिंदू आहे, हा बी आहे, हा सी, हा डी, हा ई आणि हा एफ. अशा पद्धतीनं वरील पृष्ठभाग जो आहे त्याचे 6 कोपरे आपण दाखवलेले आहेत. मात्र वरील देखाव्यामध्ये आपल्याला फक्त ए बी सी डी ई एफ हे 6 कोपरे दिसत आहेत. पायाचे कोपरे दिसणार नाहीत, कारण वरून पाहत असताना आपण हे कोपरे आणि खालचे कोपरे हे एका रेषेमध्ये येत असल्यामुळं या वरील पृष्ठभागाच्या कोपऱ्याच्या पाठीमागे हे 6 कोपरे लपल्यासारखे दिसतील. म्हणजे पहा, वरून पाहत असताना ए दिसेल आपल्याला, पण ए च्या खालोखाल असणारा पी बिंदू मात्र दिसणार नाही. परंतु इथं कोपरा आहे, म्हणून ए कोपरा जिथं लिहिलेला आहे तिथंच कंसामध्ये पी लिहायचं आहे. म्हणजे ए कंसात पी अशा पद्धतीने लिहा. त्यानंतर बी च्या खालोखाल क्यू आहे, म्हणून बी कंसात क्यू लिहायचं आहे. सी च्या खालोखाल आर आहे, म्हणून सी कंसात आर. त्याच पद्धतीने डी कंसात एस असेल. ई च्या खालोखाल टी आहे, म्हणून ई कंसामध्ये टी. आणि एफ च्या खालोखाल यू आहे, म्हणून एफ कंसात यू. अशा पद्धतीने हा वरील देखावा पूर्ण होईल. आता या देखाव्याच्या आधारे आपण समोरील देखावा काढायचा आहे. तत्पूर्वी आपण समोरील देखाव्यामध्ये किती पृष्ठभाग, किती कोपरे दिसतात ते पाहूया. तुम्ही इथं उभा आहात आणि या बाणाच्या दिशेने जर पाहिलं आपल्याला, तर ए बी क्यू पी हा एक आयताकृती पृष्ठभाग दिसेल. त्यालाच लागून उजव्या बाजूला बी सी आर क्यू हा पृष्ठभाग दिसेल आणि डाव्या बाजूला लागून ए एफ यू पी हा पृष्ठभाग दिसेल. म्हणजे समोरील देखाव्यामध्ये आपल्याला 3 पृष्ठभाग दिसतील. तर अशा पद्धतीनं इथं समोरील देखावा काढण्यापूर्वी आपण वरील देखाव्याच्या सर्व छेदनबिंदूमधून प्रोजेक्शन्स खाली घ्यायचे आहेत. ते प्रोजेक्शन या उभ्या रेषेला समांतर असतील. म्हणून आपण हे पहा, 30 अंशाच्या सेट स्क्वेअरची ही जी कडा आहे, ही कडा या रेषेला, यमेन रेषेला मिळवायची आहे. तंतोतंत मिळवा. त्यानंतर 45 अंशाचा सेट स्क्वेअर वरील बाजूस आधार म्हणून द्यायचा आहे. हा सेट स्क्वेअर ठेवल्यानंतर हा जो सेट स्क्वेअर आहे 30 अंशाचा, सावकाश सरकवत चला. प्रथम सी बिंदू आपल्याला मिळेल. सी बिंदू पासून एक प्रोजेक्शन खाली घ्या. सेट स्क्वेअर असं सरकवत चला. डी आणि बी बिंदू मधून एकच प्रोजेक्शन येईल, तेव्हा एकच प्रोजेक्शन घ्या. मध्यबिंदूतून एक प्रोजेक्शन घ्या. कदाचित आपल्याला मध्य रेषा दाखवण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यानंतर ई आणि ए दोन्ही बिंदूमधून एकच प्रोजेक्शन येईल. सेट स्क्वेअर तसंच पुढे सरकवत चला आणि एफ बिंदू आल्यानंतर एफ बिंदू मधून एक प्रोजेक्शन घ्या. म्हणजे अशी एकूण आपल्याला 5 प्रोजेक्शन्स मिळतील. इथं समोरील देखावा काढताना पहा, एफ, ए, बी आणि सी या चारही बिंदू मिळून ह्या ज्या 3 बाजू आहेत वरील पृष्ठभागाच्या, ह्या एका रेषेत असल्यासारख्या दिसतील. म्हणजे इथं आपल्याला अशी एका रेषेमध्ये ते 3ही कडा दिसणार आहेत. त्यासाठी वरून आपण या ठिकाणी जसं आपण 15 मिलीमीटर अंतर ठेवलं, तसंच काय करूया, आपण समोरील देखावा काढण्यासाठी सुद्धा 15 मिलीमीटर अंतरावर मार्किंग करूया. शेवटच्या दोन्ही प्रोजेक्शनवर 15 मिलीमीटर अंतर जर टाकलं आणि दोन्ही बिंदू जर जोडून घेतले, तर हे पहा, एफ ए बी सी, एफ मधून निघालेलं हे प्रोजेक्शन आहे, म्हणून इथं एफ बिंदू असेल. ए मधून निघालेलं प्रोजेक्शन आहे, इथं ए असेल. त्यानंतर बी पासून निघालेलं प्रोजेक्शन, म्हणून इथं बी बिंदू. त्यानंतर हा बिंदू आहे सी. अशा पद्धतीने आपल्याला एफ ए बी बी सी ह्या 3 कडा समोरील देखाव्यातील दिसतील.
या कडा ज्या पद्धतीनं दिसतील तुम्हाला त्याच पद्धतीनं पायाच्या पृष्ठभागाच्या सुद्धा ह्या 3 कडा एकाच रेषेत असल्यासारख्या दिसतील. म्हणजे पहा UP, PQ आणि QR हे 3 कडा आपल्याला इथं दिसतील, परंतु या पृष्ठभागापासून हा पायाचा पृष्ठभाग प्रश्नात दिल्याप्रमाणे 60 मिलीमीटर अंतरावर आहे, कारण आसाची उंची 60 आहे आणि चितीमध्ये नेहमी आसाची जेवढी उंची असेल तेवढीच ही आयताकृती पृष्ठभागाच्या कडेची उंची असते. म्हणून आपल्याला प्रथम इथं 60 मिलीमीटर अंतर हे टाकावं लागेल. पहा इथून हे 60 मिलीमीटर अंतर टाकायचं. त्याच पद्धतीनं शेवटच्या बिंदूपासून ही म्हणजे C पासून एक 60 मिलीमीटर अंतर टाका आणि हे जर जोडले दोन्ही बिंदू तर हा पूर्ण जर गृहीत धरला आपण तर समोरील देखावा तयार होतो. म्हणजे समोरील देखाव्यामध्ये 3 आयताकृती पृष्ठभाग म्हणजे FA पासून हा पृष्ठभाग, AB पासून हा पृष्ठभाग आणि BC पासून हा पृष्ठभाग. तर F च्या खालोखाल जो U बिंदू आहे तो इथं असेल, हे पहा U. त्यानंतर A च्या खालोखाल P आहे, B च्या खालोखाल Q आहे आणि C च्या खालोखाल R आहे. म्हणजे FU कडा ही आपल्याला स्पष्ट दिसते, ठळक दिसते. त्याच पद्धतीनं AP ही कडा स्पष्ट दिसते, BQ ही कडा स्पष्ट दिसते, CR ही कडा स्पष्ट दिसते. म्हणजे FAPU हा पृष्ठभाग FAPU. त्यानंतर ABQP पहा ABQP हा दुसरा पृष्ठभाग आणि तिसरा पृष्ठभाग BCRQ हा तिसरा पृष्ठभाग दिसेल. आणि मध्यातून जी आलेली रेषा आहे ती रेषा थोडीशी पुसट करायची आहे आणि त्या ठिकाणी मध्यरेषा दाखवायची आहे. एक मोठी रेषा टिंब, मोठी रेषा टिंब अशा पद्धतीनं रेषांच्या प्रकारामधील जी मध्य रेषा आहे तशीच रेषा ही काढायची आहे. तर अशा पद्धतीनं हा समोरील देखावा तयार होईल. परंतु इथं वरील पृष्ठभागाचे जे 6 कोपरे आहेत त्यापैकी फक्त 4च कोपऱ्यांची नावं आपण लिहिलेली आहेत. तर 2 कोपरे हे आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे समोरून पाहत असताना FABC दिसतात, D आणि E दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की आपण A बिंदू आणि E बिंदू हे एका रेषेत आले, आपण B बिंदू आणि D बिंदू हे एका रेषेत आले. म्हणजे पहा E बिंदू A बिंदू हे एका रेषेत असं आल्यामुळं इथं A च्या पाठीमागं E आहे म्हणून E हा कोपरा कंसात लिहूया, B च्या पाठीमागं D आहे म्हणून B च्या कंसात D लिहूया. त्याच पद्धतीनं पायाच्या पृष्ठभागाचे जे 2 कोपरे आहेत T आणि S हे आपल्याला P कोपरा दिसतो, T दिसणार नाही. Q दिसेल, S दिसणार नाही, कारण P च्या पाठीमागं T लपलेला आहे, Q च्या पाठीमागं S लपलेला आहे. म्हणून P च्या कंसात T आणि Q च्या कंसात S लिहायचं आहे. हे जास्त झालेलं प्रोजेक्शन्स अशा पद्धतीनं आपण पुसट केलं तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला बाजूचा देखावा काढायचा आहे आणि बाजूचा देखावा या ठिकाणी येईल. म्हणून बाजूचा देखावा काढण्यासाठी वरील देखाव्यातील सर्व बिंदूचे प्रोजेक्शन्स एमएन रेषेवर घ्यायचे. एमएन रेषेवरचे प्रोजेक्शन्स कंपासच्या साहाय्यानं XY वर घ्यायचे आणि XY पासून समांतर XY ला काटकोनात म्हणजे एमएन ला समांतर XY पासून काढायचे आहेत. ते आपण कृती करूया. पहा प्रथम वरील देखाव्यातील हे जे छेदनबिंदू आहेत ते सर्व बिंदूंचे प्रोजेक्शन्स एमएन रेषेवर घेऊया. पहा हा M बिंदू आहे, 30 अंशाचा जो सेट स्क्वेअर आहे तो 30 अंशाचा सेट स्क्वेअर प्रथम XY रेषेला मिळवायचा आहे आणि आधार म्हणून 45 अंशाचा सेट स्क्वेअर डाव्या बाजूला जोडा. ए आणि बी बिंदू पासून पहिलंच एक प्रोजेक्शन इथं आलेलं आहे. आता पुढील पाहूया, F मध्यबिंदू आणि C बिंदू मधून एकच प्रोजेक्शन येत आहे, म्हणून आपण काय केलं, C मधून एक प्रोजेक्शन काढलं. त्याच पद्धतीनं E आणि T बिंदू मधून एकच प्रोजेक्शन म्हणून
हे अशा पद्धतीनं 3 प्रोजेक्शन्स एमएन रेषेवर काढायचे आहेत. त्यानंतर कंपासचं टोक एम बिंदूवर ठेवायचं आणि हे पहिल्या प्रोजेक्शन एवढं अंतर घेऊया आपण. कंपास टोक एम बिंदूवर ठेवायचं आणि कंपासच्या साहाय्यानं हे प्रोजेक्शन या पद्धतीनं एक्स वाय वर रेषेवर घ्यायचं आहे. त्यानंतर कंपास टोक एम बिंदूवरच ठेवायचं आहे आणि 2 नंबरचं प्रोजेक्शन एम एन रेषेवरून एक्स वाय रेषेवर अशा पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर हे 3 नंबरचं प्रोजेक्शन कंपास टोक तिथंच आहे. हे पहा अशा पद्धतीने हे तिसरं प्रोजेक्शन. ही तीनही प्रोजेक्शन्स आपण खाली घ्यायचे आहेत आपल्याला. ही जी बाजू आहे सेट स्क्वेअरची 30 अंशाच्या सेट स्क्वेअरची ही एम एन रेषेला मिळवायची आहे अशी आणि 45 अंशाचा सेट स्क्वेअर वरती आधार म्हणून द्यायचा आहे. 30 अंशाचा सेट स्क्वेअर असा डावीकडं सरकवत जायचं आणि पहिल्या प्रोजेक्शन पासून असे खाली हे प्रोजेक्शन्स वाढवायचे आहेत. 3 प्रोजेक्शन्स वाढतील. त्यानंतर हे तिसरं प्रोजेक्शन. नंतर समोरील देखाव्यातील सर्व छेदनबिंदूमधून प्रोजेक्शन्स एक्स वाय रेषेला समांतर पहा. म्हणजे हा सेट स्क्वेअर 30 अंशाचा सेट स्क्वेअर एक्स वाय रेषेला मिळवायचा, 45 अंशाचा आधार म्हणून द्यायचा आणि हीच रेषा जर आपण आहे अशी वाढवली तरी सुद्धा ते सर्व बिंदूतून एकच प्रोजेक्शन पुढे येईल. तर अशा पद्धतीने तर बाजूचा देखावा तयार होतोय. परंतु बाजूचा देखावा काढण्यासाठी जेव्हा आपण या दिशेनं पाहतो तेव्हा आपल्याला BC आणि CD या पृष्ठभागाच्या कडांपासून तयार झालेले हे दोनच आयताकृती पृष्ठभाग दिसत आहेत. म्हणजे पहा या ठिकाणी सर्वात डाव्या बाजूला B बिंदू, मध्यभागी C आणि उजवीकडे D दिसेल. म्हणजे हा B बिंदू असेल इथं, हा C बिंदू असेल आणि हा D बिंदू असेल. त्यानंतर पायाचे जे 6 कोपरे आहेत त्यापैकी बाजूच्या देखाव्यामध्ये तुम्हाला Q, R आणि S म्हणजे B च्या खालचा Q, C च्या खालचा R आणि D च्या खालोखाल असणारा S बिंदू तुम्हाला दिसेल. आणि जर आपण हे ठळक केलं पहा तर हे दोन पृष्ठभाग आयताकृती 2 पृष्ठभाग तयार होतील. हे 2 पृष्ठभाग इथं जसे प्रत्येक देखाव्यामध्ये वरील 6 कोपरे आणि पायाचे 6 कोपरे दिसले पाहिजेत. बाजूच्या देखाव्यात सुद्धा 6 असले पाहिजेत. त्यापैकी 3 दिसत आहेत आपल्याला. तर न दिसणारे म्हणजे B च्या पाठीमाग A असेल. पहा इकडून पाहत असताना B च्या पाठीमाग A दिसेल, C च्या बरोबर पाठीमाग F दिसेल आणि इकडून पाहत असताना D च्या पाठीमाग E असेल. त्या पद्धतीने इथं कंसामध्ये ते बिंदू लिहायचे आहेत. त्याच पद्धतीनं पायाच्या पृष्ठभागामध्ये Q बिंदू दिसेल, त्याच्या पाठीमाग असणारा P दिसणार नाही, तो कंसात लिहा. आणि त्याच पद्धतीनं R च्या कंसात U येईल आणि S च्या कंसात T येईल. तर अशा पद्धतीने हे 3 देखावे पूर्ण होत आहेत. त्यानंतर 3 ते 4 मिलीमीटरची दुरेगी रेषा काढून त्याच्यामध्ये देखाव्यांना नावं द्यायची आहेत. त्याच पद्धतीनं देखाव्यांना मापही लिहायची आहेत. हे पहा अशा पद्धतीने ही दुरेगी काढायची आणि फ्री हँड इथं नावं दिली तरी चालतील. तर अशा पद्धतीनं दुरेगी काढल्यानंतर आपण नावं देऊया. हा समोरील देखावा म्हणजे फ्रंट व्ह्यू, हा वरील देखावा म्हणजे टॉप व्ह्यू, या ठिकाणी नाव लिहूया. आणि हा बाजूचा देखावा म्हणजे साइड व्ह्यू. त्याचप्रमाणे नावं दिल्यानंतर आपण माप देऊया. इथं चितीच्या आसाची उंची म्हणजे चितीची उंची ह्या 2 रेषा पुढे वाढवायच्या आहेत म्हणजे ह्या वाढीव रेषा होतील. आणि
साधारणतः ठराविक अंतरावर ही माप रेषा काढून इथं उंची लिहायची आहे. उंची आहे 60 मिलीमीटर, म्हणून इथं 60 अंक अशा पद्धतीनं लिहा. एका बाजूच्या ठिकाणी माप लिहिलं तरी चालेल. आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं माप लिहूया. पायाची बाजू आहे 30 मिलीमीटर, म्हणून आपण हे अंतर 30 अशा पद्धतीने लिहू. त्यानंतर XY आणि MN ठळक करायचे आहे. रेषाकाम तुम्ही जेवढं व्यवस्थित कराल तेवढे तुम्हाला मार्क जास्त मिळतील. हे पहा, या पद्धतीने X आणि ही Y आणि जास्त झालेल्या रेषा पुसून टाका. अशा पद्धतीने षटकोनी चितीचे हे 3 देखावे आहेत.